रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. सर्वप्रथम प्रज्ञासूर्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. मित्रांनो, बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस 5 डिसेंबर 1956. 5 डिसेंबर या दिवशी बाबासाहेब दिवसभर घरीच होते. 4 डिसेंबरच्या रात्री नानकचंद बाबासाहेबांच्या बंगल्यामध्ये झोपले होते. ते सकाळी 6 वाजता जागे झाले. बाबासाहेबांची परवानगी घेऊन घरी जावं म्हणून ते बाबासाहेबांच्या शयन कक्षामध्ये गेले. बाबासाहेब झोपलेलेच होते. त्यांची झोपमोड करायला नको म्हणून नानकचंद तसेच थांबले. सकाळी 7 वाजता बाथरूमला जाण्यासाठी म्हणून बाबासाहेब जागे झाले आणि नानकचंदांच्या मदतीने ते बाथरूममध्ये जाऊन परत आले. आल्यानंतर थोडा वेळ ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीपुढे नतमस्तक झाले. थोड्या वेळच्याने माईसाहेब उठल्या. त्यांनी बाबासाहेबांना कॉफी बनवून दिली. त्याच वेळी नानकचंद यांनी घरी जाण्यासाठी बाबासाहेबांची परवानगी घेतली आणि ते गेले. बाबासाहेबांनी त्यांना दुपारी परत येण्याबद्दल सांगितलं. नंतर प्रातःविधी आटोपून त्यांनी थोडीशी न्याहारी घेतली. बाबासाहेब आज खूप थकलेले दिसत होते. दुपारी जेवण घेतल्यानंतर माईसाहेबांनी त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर त्यांना झोप लागली. घरातील वस्तू संपल्यामुळे माईसाहेब बाहेर बाजारात गेल्या. बाबासाहेब झोपेत असल्याने माईसाहेबांनी त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांना न सांगताच बाजारात गेल्या. काठमांडू दौऱ्यापासून बाबासाहेबांच्या सोबत असलेले डॉक्टर मालवणकर रात्रीच्या विमानाने मुंबईला परत जाणार होते. जाण्यापूर्वी काही आवश्यक खरेदी करावी म्हणून ते सुद्धा माईसाहेब यांच्यासोबत बाजाराला गेले. डॉक्टर मालवणकर यांना माईसाहेब गुरुस्थानी मानत असत आणि बाबासाहेब सुद्धा त्यांना कधी कधी गुरुजी म्हणत. माईसाहेब आणि डॉक्टर मालवणकर बाजारातून 5-5:30च्या दरम्यान परत आले. तत्पूर्वीच दुपारी 3-3:30लाच बाबासाहेब जागे झाले होते. त्यांनी माईंना हाका मारल्या पण त्या घरात नव्हत्या. नंतर त्यांनी त्यांचा नोकर सुदामाला हाक मारली. तो हजर होताच बाबासाहेबांनी माईसाहेबांबद्दल विचारलं. सुदामाने त्या बाजारात गेल्याचं सांगितलं. मात्र बराच वेळ झाला तरी माईसाहेब परत न आल्याने बाबासाहेबांच्या रागाचा पारा चढला. तेवढ्यात नानकचंद रत्तू आले तरी बाबासाहेब रागावलेलेच होते. माईसाहेब परत आल्यानंतर ते त्यांच्यावर रागावले. अर्थातच बाबासाहेबांचा राग हा क्षणिक आणि प्रेममूलक असे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बाबासाहेबांचे एखादे पुस्तक, लिहिलेले कागद जर ठेवलेल्या जागेवर सापडले नाहीत तर ते खूप रागावत. त्या दिवशी सुद्धा तसंच झालं. त्यांचे माईसाहेबांसोबत जोरदार शाब्दिक भांडण झालं. थोड्या वेळानंतर त्यांचा राग शांत झाला. माईसाहेबांनी त्यांना चहा दिला. डॉक्टर मालवणकर यांच्या विमानाची वेळ झाल्यामुळे बाबासाहेबांची परवानगी घेऊन ते गेले. रात्री 8च्या सुमारास 2 जैन मुनींचं शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटण्यासाठी आलं. अर्थातच त्यांनी भेटीची वेळ अगोदरच मागून घेतली होती. त्यांच्यासोबत बाबासाहेबांनी जैन धर्म आणि बुद्ध धम्म या विषयावर सुमारे 20 ते 25 मिनिट चर्चा केली. त्यानंतर ते जैन मुनी निघून गेले. रात्री 9च्या सुमारास बाबासाहेबांनी थोडंसं जेवण घेतलं. जेवणात त्यांनी थोडासाच भात घेतला. जेवणानंतर चलो कबीरा तेरा भवसागर डेरा हा कबीरांचा दोहा गुणगुणतच ते काठीच्या आधाराने शयन कक्षात गेले. नानकचंद रत्तूला त्यांनी बोलावून घेतलं. काल प्रके अत्रे व SM जोशी यांना लिहिलेली पत्रे त्यांना टाईप करायची होती. सोबतच बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची टंकलिखित प्रस्तावना त्यांनी दुरुस्तीसाठी हातात घेतली. झोपी जाण्यापूर्वी स्वतःच्या हस्ताक्षरात या प्रस्तावनेत दुरुस्ती केली. 11 वाजता नानकचंद रत्तू बाबासाहेबांची परवानगी घेऊन घरी जाण्यास निघाले. ते बंगल्याच्या बाहेर पडणार तोच बाबासाहेबांनी त्यांना पुन्हा वापस बोलावलं. आवश्यक कागदे टेबलावर ठेवण्यास सांगितलं व सकाळी लवकर येण्यासाठी सांगितलं. नानकचंद गेल्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा एकदा बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना हातात घेतली. त्यात केलेल्या दुरुस्तीवरून त्यांनी एक नजर टाकली. नंतर समाधानाने ते झोपले. त्यांची ही झोप अखेरचीच ठरली. उत्तर रात्री झोपेतच त्यांचे महापरिनिर्वाण झालं. कोटी जनांचा उद्धार करता सर्वांना पोरक करून गेला. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी.
मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे न्याय, बाबासाहेब म्हणजे स्वातंत्र्य, बाबासाहेब म्हणजे समता. न्याय, स्वातंत्र्य, समता अधिक रुजवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, बुद्धिसम्राट, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महानिर्वाण दिवस केवळ भारतीयच नाही तर जगभरातील बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी आजचा दिवस खूप भावनिक दिवस आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. बाबासाहेब शरीराने आपल्यातून निघून गेले, पण जाताना चैत्यभूमीवर चेतना ठेवून गेले. ज्ञानाचं प्रतीक असणारे बाबासाहेब आज विचारांनी जिवंत आहेत. त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं हेच त्यांना खरं अभिवादन ठरेल. ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर बाबासाहेब आज नसते तर आज आपली परिस्थिती काय झाली असती, हा विचार जरी मनात आला तरी मन सुन्न होतं. अब्जावधी लोकांचा प्राण असणाऱ्या बाबासाहेबांनी खचलेल्या लोकांच्या जीवनात प्राण निर्माण केले. कोटी मुक्या लोकांचा आवाज बुलंद केला. म्हणून आजही माझ्यासारख्या विस्थापित घरातील कोटी लोकांचं शेवटचं आशास्थान केवळ बाबासाहेब आहेत. जर आम्ही बाबासाहेब समजून घेतले तरच आमचं भविष्य उज्ज्वल आहे. आम्ही बाबासाहेब समजून घेतले नाहीत तर आमची बर्बादी कोणीच रोखू शकणार नाही. आजच्या वर्तमान स्थितीमध्ये भारतीय समाज अज्ञानाच्या एका भयान अंधकारात ढकलला जात असताना प्रत्येकाच्या मनामनात बाबासाहेब नावाचा हा दिवा प्रज्वलित करण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात स्वतःपासून करूया. महामानवास महानिर्वाण दिनी विनम्र अभिवादन, कोटी कोटी अभिवादन. मस्तक हे पायावरी या महामानवाच्या, या महामानवाच्या, या महामानवाच्या. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.